झाड गुंतून बसले याच्यात, दरवाजा पण खराब झालाय, त्याच्यात आपला फॅन पण बंदच पडलाय, दरवाजा खराब झालाय, मला चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. मित्रांनो, मी सुजित म्हणजे जेसीबी वाला ब्लॉगर आणि माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काल ऍक्च्युली संध्याकाळी रात्री लेट बंद केला आम्ही जेसीबी आणि आता जवळ सकाळचे 9:30 वाजले. थोडासा टाइम झाला आज, कारण काल पप्पा आले होते, गणपती बाप्पा मोरया. काल पप्पा आले होते घरून म्हणजे गावाकडून, त्यामुळे मला पण थोडासा घरी जायला उशीर झाला होता आणि आता साईड वरती यायला पण थोडासा उशीर झालाय. बाकीचे जे मशीन्स आहेत त्यांचं काम चालू झालंय. तो क्या हो गया, सर ऍक्च्युली काल रात्री पाऊस झाला, खूप पाऊस झाला इकडं, त्यामुळं ग्रिपच भेटत नाही टायरला आणि आपले टायर पण आता कमजोर झालेत. जवळजवळ आपल्या जेसीबीची 2 वर्ष लाईफ झाली, तर त्याच्यामुळे थोडेसे टायर वगैरे कमजोर झाले. आणि बाकीचे एक जेसीबी आहे तो आलेला आहे आणि बाकीचे ते 3 ट्रॅक्टरवाले ते पण आलेले, त्यांचं काम चालू झालंय. आणि आज सगळे जेसीबी ट्रॅक्टर वगैरे सगळे आज लेवल करायला थांबणार आहे, कारण झाडं वगैरे जे क्लिनिंग करायची होती आम्हाला ती कालच करून झाली. आता बाय कटाकट 2 मशीन आहेत, 2 जेसीबी आहेत, 3 ट्रॅक्टर आहे. बघू आता किती होतंय, सगळं काम आज पूर्ण होतंय का नाही. मला साईड वरती आल्यानंतर हे थोडंसं मोकळं करायचं होतं, कारण इथं थोडासा खडक लागलेला आहे, तेच मला करायला सांगितलं होतं. बाकीचे एक जेसीबी तिथं चालू आहे, एक ट्रॅक्टर इथं चालू आहे, एक ट्रॅक्टर इकडे चालू आहे. नजारा एकदम बघण्यासारखं आहे, काम करायला एवढी मजा येते ना सगळेजण एकत्र मिळून. वातावरण पण मस्त झालंय, बाहेरून अशा गाड्या वगैरे दिसतात, इकडून असा पक्ष्यांचा आवाज, गाणे वगैरे, एकदम भारी मजा येते. आमच्यासारखी लाईफ जगायला पण नशीब लागतं, नशीब. ऑपरेटरची लाईफ जेवढी चांगली आहे तेवढी खराब पण आहे. कधी कधी आम्हाला वेळेवर जेवण पण भेटत नाही, कधी कधी आम्ही एवढे जण एकत्र असतो की काय खावं काय नाही हे सुद्धा कळत नाही, एवढी मजा येते काम करायला. आता सध्या तरी मला तिकडचं क्लीन करायचं होतं, म्हणजे ते चाळायचं होतं, मोकळं करायचं होतं थोडंसं, म्हणजे खडक वगैरे आहे का नाही थोडंसं टेस्टिंग केली. आणि आता यांना पण आता तिकडचं काही एवढं खास निघत नाही, तिथं ब्रेकर जोडायला लागणार आहे. आता यांची मदत करायची मला. इकडचं ह्या हवाला जो पोर्शन आहे आता हा यांनी नांगरून ठेवलाय, हा मला सगळा पुढं लोटून द्यायचा आहे. याला 2-3 दिवस खाणार आहे, आरामात जाणार आहे, कारण त्या साईडला पूर्ण खड्डा आहे. मी आता लोडर मारत होतो, म्हणजे माती लोटायचं काम चालू आहे तिकडच्या साईडला पण, हे सगळं ट्रॅक्टरवाल्यांचं पण काम चालू आहे, माझं पण चालू आहे. आणि हे देखो क्या हो गया हमारे साथ गावात. आता याला कसं काढू, मला माझं डोकं चाललं झालं. दरवाजा, हे झाड गुंतून बसले याच्यात, असं गुंतून बसले यात, काढायचं जरा अवघड आहे आता. हे त्यात याला काटे पण आहेत, अरे बाप. ते कसं काय गुंतलं काय माहिती, काटे जर टोचले ना हाताला कार्यक्रम होऊन जाईल. त्यात दरवाजा पण खराब झालाय. एक मिनिट, हे काढतो मी. हे जे काटे गुंतले होते हे काढलेत मी. आता त्याला जरा असं पुढं घेतलं तर बहुतेक जाईल निघून, फक्त मला नाही लागलं पाहिजे उडून. निघालं साला. दुपारचे 1 वाजले झाले, आता भूक पण भरपूर लागली, सगळेजण जेवायला पण थांबतील. आता एक 5-10 मिनिटं टाइम आहे आणि गरमी कालच्या सारखीच भरपूर गरमी आहे एकदम. त्याच्यात आपला फॅन पण बंदच पडलाय, दरवाजा खराब झालाय, सगळी लाईफ सगळी वेगळी झाली. करायचं पण हे कधी व्यवस्थित करायला कधी योग्य येतं काय माहिती. तर सगळ्यांची जेवायला सुट्टी झाली आहे. हे मामा इकडे मशीन घेऊन आलेत, ते ट्रॅक्टरवाल्याने त्यांनी तिकडे झावलेलं लावलंय. आता इथं सावली आहे मस्तपैकी, इथंच जेवायला बसायला लागणार आहे. प्रत्येकाने डब्बा आणलेला आहे, भुका भरपूर लागलेल्या आहेत. आणि आम्ही पाण्याची सोय करायला लागणार, कारण इथं पाणी वगैरे काहीच नाही. बस लावा तिथंच, बस झालं. पाणी आणायला जायला लागणार आहे कुणाला तरी, आणि इथं 2 व्हीलर पण नाही, त्या साईडला लांब लावलेले आहेत आम्ही 2 व्हीलर. तर पाणी आणायला जायला लागणार आहे आम्हाला, कारण डबे आणलेले सगळ्यांनी पण पाणी कुणीच नाही आणलेलं. मामांनी एवढ्या जवळ जेसीबी लावलाय. हा, ते जेवायला बसायचं होतं आपल्याला. इथं बसलो असतो ना खाली, इथं बसलो असतो ना खाली. काय प्लॅनिंग चालू आहे काय माहिती, बघू आता. सगळेजण येतील
मग पाणी घेऊन येतो आम्ही. आमचं जेवण करायचं प्लॅनिंग इथं होतं पाठीमागं, पण ते ट्रॅक्टरवाल्यांनी इकडे सगळे ट्रॅक्टर लावलेत आणि ते 3 जण आहेत, त्यांची युनिटी झाली. त्याच्यामुळं आता आम्हाला हे आमचे डबे ते खाली बसायला वगैरे घेतले आणि तिकडे जाणार आहे आता जेवायला. मामा चावी काढत आहेत. तुमची कोण चावी नाही रे एवढ्या डोंगरात? हां, त्यांना वाटलं कोणतरी चावी घेऊन जाईल म्हणून चावी काढून ठेवली आहे त्यांनी. तर पाण्याची सोय नव्हती, पण पाणी त्या ट्रॅक्टरवाल्या मामाने आणलं होतं. बरं झालं, आता पाणी आणायचा ताण वाचला आमचा. इथं पण चांगली सावली, ह्या झाडाखाली आंब्याचं झाड आहे ते, चांगली सावली असं तिथंच जेवण करणार आहे आता आम्ही. आता तुम्ही काय करा, नुसती फिनिशिंग मारत या मागे. आता आम्ही इकडे सगळे ढकलेली पाठीमागे नांगरात नाही का? मित्रांनो, जेवण वगैरे झालं आणि सगळी यंत्रणा परत चालू झाली. आमचं प्लॅनिंग ठरलंय की आता त्या साईडचं बऱ्यापैकी कव्हर झाले. आता ह्या साईडचे सगळी माती आम्हाला लोटायची, कारण त्या साईडला भरपूर खड्डा आणि पावसाचं वातावरण झाले. सो पहिली प्रायोरिटी आमची ही राहणार आहे की माती सगळी आम्हाला लोटून घ्यायची आहे. आमचं काम अशा ठिकाणी आहे की आम्हाला पाणी सुद्धा भेटत नाही. आता मी चालत जाऊन पाणी आणले. पाणी अजून नेलं असतं आज. मला चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं. असलं काय पाणी नाही सकाळपासून इथं. दुपारी जेवायला आम्हाला असं पाणी होतं गरम, त्याच्यात मशीनमध्ये पण गरम पाणी होतं. गरम पाणी पिऊन पिऊन चक्कर यायला लागली. तेव्हा आता हे थंड पाणी आणलं, ते पण चालत जाऊन. मी आता थोडंसं आपल्या ब्लॅकबॉलला डिझेल टाकायला गेलो होतो, कारण काल 5,000 टाकलं होतं आणि परवा दिवशीच सर्व्हिसिंगचा अलर्ट आलाय. सो आता जवळ आपल्या JCBचे 4,000 तास कंप्लीट झालेत. तर त्याच्यामुळे आता पाहिजे तसं ॲव्हरेज पण भेटत नाही आणि ॲव्हरेज भेटत नाही, त्यामुळे काल 5,000चं डिझेल टाकलं. पण बऱ्यापैकी तसं म्हणजे त्या मानाने ॲव्हरेज चांगलं दिलं ब्लॅकबॉलने, कारण 5,000च्या डिझेलमध्ये जवळजवळ 14-15 तास JCB चाललं आहे, म्हणजे बऱ्यापैकी ॲव्हरेज दिले. सो आत्ता जवळ 5 वाजलेत आणि 4:30 वाजता मी बंद केलं होतं JCB की डिझेल टाकायचं म्हणून. कारण आपलं BS4 JCB जर सेन्सर वगैरे जर काही प्रॉब्लेम आला तर उगाच एक्स्ट्रा खर्च नको, मग थोडीशी काळजी घेतलेली काय वाईट आहे. म्हणून मी आता डिझेल टाकून आलो आहे. आता 6-6:30 वाजेपर्यंत चालायला लागेल. म्हणजे आपण जो आता अर्धा तास गॅप घेतलाय तो अर्धा तास भरून घ्यायला लागणार, म्हणजे तेवढा गॅप आपल्याला कव्हर करायला लागणार आहे काम करून, एक्स्ट्रा काम करून. आता गाया वगैरे पण आल्यात समोर. आता थोडंसं थांबायला लागणार आहे, कारण ह्या गायांना जर घाबरल्या तर ह्या गाया कुठं पण पळून जातील. म्हणजे गायावाले जे आहेत ते आपल्याला पकडतील. त्याच्यापेक्षा आपणच थोडंसं शांततेत घेऊ, त्यांना रस्ता देऊ, त्या पण जातील. मग ते गेल्यानंतर आपण जाऊ. आणि आज घरी जाताना मी पूर्णपणे भिजत जाणार आहे. माझ्या तोंडावरून सगळं दिसत असेल, एवढी गरमी आहे इथं प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे हे सगळं खड्ड्यात काम चालू आहे, त्यामुळे खूप गरम होतं आहे. हवा यायला जागा नाही. तर आता पाऊस आला आहे, सो आता JCB बंद करणार आहे थोड्या वेळात. आणि अजून तर मी तिथं JCB लावायला गेलो नाही. पाऊस आला आहे, होप घरी जाईपर्यंत पाऊस चालू राहायला पाहिजे. मग आता सगळ्या पावसात भिजत जाणार आहे, कारण थंड थंड वाटेल थोडंसं. एवढी गरमी आहे, माझं तोंड पण पूर्ण असं लाल लाल झालं आहे आणि घाम पण एवढा आला आहे. घरी गेल्यानंतर आंघोळ वगैरे करायला लागणार, म्हणजे थोडंसं फ्रेशनेस राहते. बाय द वे, आधीच्या एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं आहे की आपलं स्टुडिओचं काम चालू झालेलं आहे. सो त्या ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर त्या ब्लॉगची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. होप तुम्हाला सगळ्यांना तो पण ब्लॉग आवडेल. पण आजचा ब्लॉग इथंच एंड होतोय, कारण आता काम पण संपत आलं आहे, पाऊस पण चालू झालं, त्यामुळे आता काही काम चालणार नाही. ट्रॅक्टरवाल्यांना पण व्यवस्थित काम करता येत नाही, कारण दुपारपर्यंत त्यांनी बऱ्यापैकी लेवल केलं. आणि आता मी डिझेल वगैरे टाकून आल्यानंतर चांगलं मला ह्या साईडचं बॅक साईडचं सगळं उकरायचं होतं, थोडंसं मोकळं करायचं होतं. जर तिथं माती निघली तर ते लोक लेवल करणार होते, पण तिथं सगळे दगड निघाले. हे असे दगड निघाले तिथं, त्यामुळे ते काय आता लेवल करता येणार नाही. मग ते नंतर ड्रेनेजच्या आजूबाजूला कुठेतरी किंवा रस्त्याच्या आपण जे एक्सकॅव्हेशन करतो त्याच्यामध्ये टाकता येतील. आता मस्तपैकी पाऊस आलाय, JCB वगैरे लावल्यानंतर मस्तपैकी भिजत जाणार आहे. थोडंसं थंड थंड वाटेल मला. आता तो वाला JCB तिकडं त्या साईडला चालू आहे, एकदम दिसत पण नाही इथून काचेमधून. पण त्या JCB पण आता बंद होईल, मी पण बंद करणार आहे. आजचा ब्लॉग पण इथंच एंड होते. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. ले
ले